नमस्कार मंडळी, मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला। चला, मी आज तुम्हाला अख्खा मसूर दाखवणार आहे बनवून माझ्या पद्धतीने कसा बनवायचा। चला मी तुम्हाला दाखवते अख्ख्या मसूरची रेसिपी। त्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे असा कट करून, एक कांदा घेतला आहे असा कट करून, 1 इंचभर मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे, तेल, कोथिंबीर, जिरी, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, आपले घरचे मसाले, हळद आणि मी त्यात थोडासा सांबर मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। आधी आपण काय करणार आहे, हे सगळं ह्याच्यात घालून घेणार आहे आणि आपण हे कुकरला एक साधारण 3 शिट्ट्या देऊन आपण मसूर कांदा हे शिजवून घेणार आहे। त्यातच आपण दालचिनीचा तुकडाही घालणार आहे। आपण शिजायला कुकरला घालूया मसूर। मी साधारण त्याच्यात 2 ग्लासभर पाणी घालणार आहे आणि शिजतानाच मी मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे आपला मसूर आहे ना तो लवकर शिजला जातो, त्यामुळे मी आधीच मीठ घातलेलं आहे। अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता मी साधारण याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे, तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता। आमचा शंभू ना याच्यात टोमॅटो टाकतोय, पाहू शकताय तुम्ही। मी कुकर थंड करून घेतलेला आहे, पाहू शकताय आपली मसूर शिजून झालेली आहे। अशा प्रकारे मस्त शिजलेली आहे। आता आपण ना फोडणी करून घेऊया। गॅस पेटवून घेतलेला आहे आणि आता पातेलं गरम करायला ठेवूया। मी गॅस पेटवून घेतलेला आहे, पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल घालून घेऊया। मी साधारण याच्यात 2-2.5 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल आपलं गरम झालं आहे, आता आपण याच्यात जिरी मोहरी घालून घेऊया। जिरी मोहरी आपण ना कढीपत्ता टाकून घेऊया। लसूण घालून घेऊया। गॅस आता बारीक करूया, म्हणजे आपली फोडणी जळायला नको। लसूण लाल झालेलं आहे, आपण आपले घरचे मसाले घालून घेऊया। आणि आताच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आपला शिजवलेला मसूर टाकूया। मस्त होतो अख्खा मसूर, एकदा नक्की करून बघा। आपण मीठ वगैरे आधीच टाकलेलं आहे शिजताना, उगाच लागलं तर थोडंसं टाकून बघूया। थोडंसं पाणी लागेल। थोडंसं टाकून घेऊया मीठ, कमी वाटते मला। एक 5 मिनिटं याला ना उकळी करून घेऊया। एक 5 मिनिटंभर उकळी काढून घेऊया। झालं आहे, कोथिंबीर टाकून घेऊया। झाला आहे आपला, आता आपण गॅस बंद करूया। झाला आहे आपला अख्खा मसूर, आपण गॅस आता बंद केलेला आहे। पाहू शकता तुम्ही, मस्त झाला आहे, एकदा नक्की करून बघा। पाहू शकताय तुम्ही, आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे, मस्त झाला आहे। आणि मी जास्त पातळ नाही बनवणार, मी त्याचं थिकनेस असंच ठेवलेलं आहे। छान झाला आहे अख्खा मसूर, एकदा नक्की करून बघा। अशा प्रकारे मस्त होतो। मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.